कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी तू नको ना असं टेन्शन घेऊ, आणि तुझी काही चूक नाहीये यार। अगं नाही कशी, माझी चूक आहे। मीच बोलवलं की नाही त्याला, आपला आपण गेलो असतो तर बरं झालं असतं। अगं बाई आजी, आपण आशूला नेलं म्हणून प्रॉब्लेम थोडी झाला। ह्या शिवाने तिथे जाऊन फाईट केली म्हणून आशू किडनॅप झाला। दिव्या तू तोंड बंद कर हा। कधीच कुठे काय बोलायचं नाही ह्याचा जरा सुद्धा भान नाहीये तुला। अगं मग मी काय चुकीचं बोलतेय का? नाही नाही, माझ्याकडनं लई चूक झाली। मी एक काम करते, मी आशूची माफी मागते। अगं आजी, आशूला असं काहीही वाटत नाहीये, खरंच सांगते। आता सीताई आई म्हणून असं बोलून गेल्या असतील ना। हे हो बरोबर बोलते ती। हे बघा माझं ऐका, यापुढे म्हणूनच आपण जावई बापूंना आपल्या कामासाठी नाही बोलवायचं। त्यांना ना आपण जावयाचा मान देऊया ना। हा ऐका, आता हा विषय आपण इथेच थांबवूया प्लीज। या आधी बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात नाही का? नाही तर काय, एक नाही संपतय तोपर्यंत दुसरं संकट दारात येऊन उभं राहते। आता ये आणि ह्याच्या आधी ती दिव्या। दिव्याचं काय? दिव्याचं अगं काय नाही ग, ते दिव्या उलट सुलट काहीतरी बोलते का नाही, दुसरं काय नाही ग। एक मिनिट, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? नाही, आपण साताऱ्याला गेलो म्हणून मी काही बोलले नाही, गोष्टी राहिल्या। पण काय झालंय? तू घरी गेली नाहीयेस अजून, म्हणजे दिवाळीनंतर घरी गेलीच नाहीयेस का? आणि चंदन पण तुझ्यासोबत नाहीये सध्या, काय झालंय काय? दिव्या, काय झालंय? शिवा तू बरोबर होतीस, तू चंदन फ्रॉड निघाला ग। लोक प्रेमात अंधळी होतात। मी श्रीमंत झालो, आयुष्यात बाकी सगळी सोंग करता येतात हो, पैशाचं सोंग करता येतं का? चंदन खोटा, आई बाबा खोटे, आजोबा खोटे, सगळं सगळं खोटं हो। पण हे बघ शिवानी, तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस। तू जरा शांत हो। शांत बसू? त्याला आपल्या गॅरेज मध्ये ठेवलंय आणि मी शांत बसू? अगं पण ऐकून तर घे की आधी। आता बास झालं। दिव्या माझी बहीण आहे आणि त्याने तिची फसवणूक केली आहे, मी तर त्याला नाही सोडत। ये बॅटरी, हा तू पाना दे रे माझ्याकडे। येतो थांब, पुढच्या टायरचा। अरे कुठं गेला? अगं शिवा, झालं काय? असं काय? भाई तोंड उघडायचं नाही एकाने, पण एकाने तोंड उघडायचं नाही। तुम्ही माझी काय नात ना? अगं हो, पण काय झालंय काय? तू चिडली काय? चिडली काय? त्या चंदनने माझ्या बहिणीला फसवलं, लग्न फसवून केलंय, आणि तुम्ही त्याला इथे ठेवून घेतलात। अगं आम्हाला बाई आजीने सांगितलं। तिला सांगायचं नाही ठेवता येणार। अरे चंदनने तिला फसवलंय आणि त्याला इथे ठेवून घेताना तुम्ही मला एक फोन नाही केला। अगं शिवा तू शांत हो आधी, नाही आमचं शांत ऐकून घे। होणार? कुठे आहे तो? हा कुठे आहे तो? शिवा तो काम शोधायला गेला। त्याचं सगळं सामान बाहेर काढून टाकायचा। तो इथे थांबला नाही पाहिजे, मी आधीच सांगते। त्याला हाकलून दे, तो तोंडासमोर आला ना माझ्या, तो थोबाड फोडून द्यायचं। हे बघ शिवा, तुला जसा राग आला होता तसा आम्हालाही आला होता। मग त्याला इथे का ठेवून घेतलं तुम्ही? अगं त्याचा मॅटर जरा वेगळा आहे। कसला मॅटर? तुम्हाला फसवत असेल तो। हे बघ शिवा, ज्या प्रकारे तो वागलाय ना, त्यावरून असं वाटूच शकतं। म्हणजे आम्हाला पण सेम वाटत होतं, पण तसं नाही यार चंदन। मला फक्त 2 मिनिट दे, आम्ही सांगतो तुला। बोल। हे बघ, आम्हाला बाई आजीने ठेवायला सांगितलं हे खरं आहे,
आणि तुला दिव्याताई माहिती आहे ना कशी आहे ती. ती कशीही असली तरी तिला फसवायचा कुणाला अधिकार नाहीये, कळलं ना? कारण तिने कुणाला फसवलं नाहीये. हो हो तू म्हणतेस ते बरोबर आहे, आम्हाला तसं म्हणायचं नाही, पण दिव्याताई माहिती आहे ना कशी आहे ती, जरा डिमांडिंग आहे. आणि मग हा काय धुतल्या तांदळातलाय? अगं शिवा मान्य आहे तो चुकलाय, पण अगं चंदन खूप चांगला आहे ग. तो 2 आठवडे इथे राहतोय. आम्ही खूप चांगलं ओळखायला लागलो त्याला. तो खरंच खूप चांगला आहे. तो ऐकून घे प्लीज. कसला चांगला आहे तो? तुम्हीच असं बोललात तर कसं व्हायचं? मला हे काही पटलेलं नाहीये. हे बघ, त्याचं सामान ना लवकर बाहेर काढायचं. तो इथे नसला पाहिजे, बस. अगं पण शिवा शिवा शिवा, अगं, शिवा, ऐकून तर घे तू. आला आता आता जाम लॉचा होणार आहे बघ. भाई कुठे हरवलाय? काही नाही. काही नाही. म्हणजे थोबाडावर काहीतरी वेगळंच दिसतंय. सांग ना काय आलंय? जय यार, हे जग किती फसवं आहे ना. लोक किती खोटारड आहेत. तुझा इतक्या दिवसांनी हा साक्षात्कार झाला. वा वा, अभिनंदन. मस्ती करायच्या मूड मध्ये नाहीये मी. मस्ती नाही करत, मला सांग डिटेल मध्ये काय झालं. उगाच मला असं फिरवून बोलू नको. काय आलंय? याला शिवाबद्दल मी काही सांगू शकत नाही. हो, सांगणार आहात का की जाऊ? बघ ना, माणसं एक काहीतरी बोलतात आणि दुसरंच काहीतरी करतात. हे बघ आशू, तू उगाच कसला तरी वेगळाच लोड घेतोय. तुला एक गंमत सांगतो, ऐक. फिल्टर हे फक्त सोशल मीडियावर नसतात, तर माणसांच्या आयुष्यातही असतात. माणसं बऱ्याचदा माणसानुसार चेहरे बदलतात, त्यामुळे सवय लावून घ्यायची, याचा लोड नाही घ्यायचा. पण याचा अर्थ मग कोणी येईल आणि आपल्याला चुना लावून जाईल ना. लोकांवर विश्वास कसा ठेवायचा? ए भाई, माणसं आली की ओळखता यायला हवं. हे बघ, उदाहरण, सॉरी पण देऊ एक उदाहरण. दे की. सॉरी कशाला म्हणतोस? आता म्हणजे तुझ्या पर्सनल आयुष्यातलं म्हणून सांगतो. दिव्या बघ, दिसायला सुंदर आहे, बोलायला इतकी गोड आहे, पण ती कशी वागली तुझ्यासोबत? आणि या उलट शिवाला जेव्हा आपण पहिल्यांदा बघितलं, ती आपल्याला कसं वाटलेलं की भाई कोण आहे, इतकी रावडी राहायला, पण मनाने चांगली आहे की नाही. असंच असतं. जसं शिवाबाबत आपण फसलो तसं होता कामा नये. अरे मांजा, कसं सांगू तुला की तीच सगळ्यात वाईट आहे. तिला ओळखणं ना फार कठीण आहे. काल तर माझा पक्का विश्वास बसलाय, पक्का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.